बऱ्याच ठिकाणी असं घडतं की आपल्या सोयीसाठी मुलाच्या वाईट वागण्याकडे दुर्लक्ष करतात, अगदी कधी कधी प्रोत्साहन सुद्धा देतात. पण मग पुढे जाऊन त्या वागण्याचा त्रास व्हायला लागला की मग मात्र अचानक मुलाने गुड बॉय किंवा गुड गर्ल सारखं वागावं अशी अपेक्षा करतात. अशा त्रासदायक वागणाऱ्या आणि 16 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांशी तसंच वागलं पाहिजे जसं आपण दुसऱ्या एखाद्या टॉक्सिक व्यक्तीसोबत वागू. दुर्लक्ष करा, अंतर ठेवा, ठाम राहा, अशा भरपूर टिप्स मी टॉक्सिक लोकांशी कसं वागावं ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. आणि हे विसरू नका की वयाच्या विशिष्ट फेजमध्ये आपलं आणि मुलांचं नातं बदलतं. त्यामुळे तुम्हाला मुलामुळे होणारा त्रास कदाचित तात्पुरता असू शकतो. फार टेन्शन घेऊ नका. इतर कोणत्याही व्यक्तीशी संबंध सुधारायचे असतील तर तुम्ही जसे प्रयत्न कराल तसेच ह्या वयातल्या मुलांसाठी करायचे आहेत. निदान तुम्ही त्यांचं पालनपोषण करताय, ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत तोपर्यंत तरी घरातलं काही ठरवताना स्वतःच्या निर्णयाला जास्त वजन द्या. त्यांचं अजिबात ऐकू नका असं नाही. त्यांचं मत जरूर विचारात घ्या, पण फायनल निर्णय तुमचा असावा. आणि त्यांचं करिअर, लग्न अशा निर्णयांमध्ये मात्र मार्गदर्शन करा. अगदी गरज वाटली तर प्रोफेशनल गायडन्स घ्या, पण फायनल डिसिजन मात्र त्यांना घेऊ द्या. आणि त्या निर्णयाची, त्याच्या परिणामांची जबाबदारी सुद्धा त्यांचीच आहे हे त्यांना जाणवून द्या. ओव्हरऑल काय तर वाईट प्रसंग आला, मदतीची गरज लागली तर आईवडील आपल्यासाठी कायम असतील, पण आपण सुद्धा आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायची आहे हे त्यांना समजलं पाहिजे. शिवाय तुम्ही मोठ्या आहात. तुम्ही स्वतः खंबीर असाल तर तुम्ही त्यांचं काहीही बोलणं मनाला लावून घेणार नाही. तुम्ही इतकं तर नक्कीच सांगू शकता की तुला मला काही बोलण्याचा अधिकार नाही. ते स्वतः काहीतरी चूक करत असतीलच की तुम्ही ती चूक दाखवून हे म्हणू शकता की तू आधी स्वतःच्या चुका सुधार आणि मग माझ्याबद्दल बोल. आणि हा नियम मुलांनाच नाही तर सगळ्यांसाठीच लागू होतो. लिमिटच्या बाहेर त्रास देत असतील तर कुणालाही ह्याच पद्धतीने हँडल करायला हवं. लक्षात ठेवा, तुम्ही अपयशी आई नाही आहात. तुम्ही एका कठीण टप्प्यातून जाताय आणि तुमची मुलं सुद्धा. तुम्ही शिकत आहात. स्वतःला पूर्ण विसरून कोणतंही नातं सावरता येत नाही. तुम्ही आतून शांत आणि ठीक असाल तरच नात्याला मोकळा श्वास मिळतो. तुम्ही सक्षम आहात आणि स्वतःची काळजी घेण्याचाही तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर हे विचार तुम्हाला थोडे तरी आधार देत असतील, तुमच्या मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या समवयस्क मैत्रिणींसोबत व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अशाच संवादांसाठी सुवर्ण महिला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा बोलूया. तोपर्यंत आनंदात राहा.